नमस्कार पाहुण्यांनो, गावडे सिस्टर्स या YouTube चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज आहे या मंथली सिरीजचा सेकंड एपिसोड, अर्थातच कुकिंग रिलेटेड एपिसोड। पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपले सर्वच सबस्क्रायबर्स अक्षरशः आम्हाला फोन करून, पर्सनली मेसेज करून किंवा भेटून आम्हाला अगदी छान छान विशेष देत आहेत की तुम्ही छान ग्रो करत आहात, छान आता तुमच्या बोलण्यात जरा प्रगती दिसत आहे। हे सर्व आम्हाला आमचे सबस्क्रायबर्स स्वतःहून सांगत आहेत। त्याबद्दल सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार। तर आता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। आज आहे मंथचा सेकंड वीक, म्हणजे अर्थातच या वीक मध्ये येणार आहे फूड चॅलेंज। तर या फूड चॅलेंज साठी आज आम्ही होममेड रेसिपी तर तुमच्या समोर सादर करणार आहोतच, पण आज असणार आहे थोडासा ट्विस्ट। तो म्हणजे आपण याच आधी फ्रोझन फूड बघत होतो, पण आज आपण ऑर्डर करणार आहोत, पण तेही काही विशेष पदार्थ। भरपूर सबस्क्रायबरने आम्हाला सजेस्ट केले की काय नेहमी फूड चॅलेंजला तुम्ही व्हेज पदार्थ दाखवतात, जरा नॉनव्हेज पण पदार्थ दाखवा। तर त्यामुळे आज आम्ही स्पेशली घेऊन आलो आहोत नॉनव्हेज फूड, आणि त्याचं नाव आहे चिकन पॉपकॉर्न। तर या चिकन पॉपकॉर्न साठी आम्ही झोमॅटो वरून चिकन पॉपकॉर्न चिकिंग्सचे ऑर्डर करणार आहोत, आणि आज चिकन पॉपकॉर्न होममेड सुद्धा करणार आहोत। तर आम्ही वेगवेगळे इन्ग्रेडियंट्स ऑलरेडी मागवलेले आहेत, कारण यासाठी आम्हाला ऑलमोस्ट 3 ते 4 तास मॅरिनेशन करावे लागणार आहे। तर ही नक्की प्रोसेस कशी आहे ही तुमच्यासोबत आता शेअर करतो। तर मग मंडळी, आपण सुरुवात करूया प्रोसेसला। आता आपण बनवणार आहोत चिकन पॉपकॉर्न। त्यासाठी आपण पहिलं तर हे बोनलेस चिकन घेतलेलं आहे। हे सगळं आपण मॅरिनेशन साठी आधी सुरुवात करूया। एका टोपात हे काढून घेते। आता आपण यावर लिंबू पिळून घेऊयात। आता यामध्ये आपण आपल्याला हवे तसे मसाले आपण ऍड करू शकतो। आला लसूण पेस्ट आपण घालूया, त्यानंतर आपण हळद घालूया। हळद जराशी घालायची। आता आपण घालूया लाल तिखट। लाल तिखट आपल्याला जेवढं काही तिखट बनवायचं त्या हिशोबाने घालायचं। आता आपण मीठ घालून घेऊया। तर आता आपण हे मिक्स करून घेऊया, म्हणजे ऍक्च्युअल मसाला वगैरे नीट लागला आहे की नाही ते आपल्याला यामधून कळेल, किंवा अजून जर काही घालायचं असेल मसाला तर आपल्याला याच्यातून कळू शकतं। आम्हाला जरा जास्तच मसाला लागतो, त्यामुळे आम्ही अजून एक मसाला ऍड करत आहोत, त्याच्याने थोडासा स्पायसीनेस येईल। तर तुम्ही ते पाहू शकता, ते बऱ्यापैकी स्पायसीनेस वाटतोय, पण तरीही आपण लाल तिखट घालूया। आता हे मिक्स करून झालंय, आपण ह्यामध्ये ऑरिगॅनो घालूया, एक वेगळा पॉपकॉर्नचा फ्लेवर घालूया। दही घालून घेऊया। आता आपण दही या सगळ्या पीसला लागेल असं मिक्स करून ठेवूया। तर तुम्ही आता इथे पाहू शकता, हे मी मिक्स करून घेतलं आहे। डिफरंट स्पाइसेस, ओरिगॅनो, मीठ, लिंबू, दही याचं मॅरिनेट करून घेतलं आहे, आणि हे आपण सेट करायला मॅक्स टू मॅक्स आपल्याला 1 नाईट ठेवायचं असतं, पण आपल्याकडे तेवढासा वेळ नसल्याने आपण ते 3 ते 4 तास आपण ते मॅरिनेशन प्रॉपर होण्यासाठी एक साईडला ठेवून घेऊया। तर घेऊया 3 ते 4 तास। चिकन मॅरिनेट आता व्यवस्थित झालेला आहे, ऑलमोस्ट 4 तास होऊन गेलेले आहेत, आणि आता आपण बनवणार आहोत पॉपकॉर्न। तर त्यासाठी आता आपण चिकन पॉपकॉर्नचं पॉपकॉर्न कोटिंग आपण बनवणार आहोत। तर ते कोटिंग कसं बनवायचं
हे आता आपण पाहूया. तर आधी त्यासाठी मी घेतला आहे मैदा, तर यामध्ये मी ऍड करते कॉर्नफ्लॉवर, लाल तिखट, चवीसाठी मीठ. आता आपण घालूया काळी मिरी पावडर. आता आपण हे सगळं एकत्र करून घेऊया. आता आपण हे चिकनचे पीस घेणार आहोत, जे सरळ कोटिंग मध्ये टाकणार आहोत. ह्याला मस्त असं कोटिंग करून घ्यायचं. आणि मी लगेच ना हे झाऱ्यामध्ये घेते, म्हणजे ऍक्च्युली पीसेस भरपूर आहेत, त्याच्यामुळे हे असं कोटिंग केलं. हे असं जरा झाडून घ्यायचं, म्हणजे एक्स्ट्राचं पीठ निघेल. आता हे कोट केलेलं चिकन आपण हे जे बर्फाळ पाणी आहे या पाण्यामध्ये डीप करून घ्यायचं. लगेच काढायचं आहे. पाणी काढलं, परत हा चिकनचा पीस उचलायचा आणि परत कोटला ठेवून द्यायचं. करायचं, तर हे ऑलरेडी आता आपण थंड पाण्यातून परत कोटिंग केलेले पीसेस आहे, जे आता आपण या तेलामध्ये डीप फ्राय करणार आहोत. आता हे पूर्णपणे आपल्याला हाय हीट वरच फ्राय करायचे आहे. ऑलमोस्ट हे 3 मिनिट आपण फ्राय करणार आहोत, दोन्ही साइडने मिळून 3 मिनिट. तुम्ही पाहू शकता मस्त असा लालसरपणा आलेला आहे. आपण हे काढून घेऊया. तर तुम्ही बघितलंच आहे, आपण चिकिंगचे झोमॅटो वरून हे चिकन पॉपकॉर्न ऑर्डर केलेले आहे आणि ज्याची प्राइस होती 134 रुपीज. आता आपण आधी बघूयात हे ओपन करून की याच्यात किती पीसेस आपल्याला मिळणार आहेत ते. ओपनिंग. आता जरा बघा, हा आता जरा बघा किती मोठा खजाना पॉपकॉर्नचा बाहेर येणार आहे. टिश्यू मिळालेले आहेत आणि ह्याच्या बरोबर ही केचप आणि हे चिकन पॉपकॉर्न मे बी एकच नाही तर दोनच असतील मला. हे आईस्क्रीम होते मला, कुल्फी आईस्क्रीम. चिकिंगचे आम्ही बऱ्याचदा हे खाल्लंय, म्हणून आम्ही ना हे म्हणजे चिकिंगच्या ब्रँडचे आम्ही लॉलीपॉप मागवले, चिकन पॉपकॉर्न, सॉरी चिकन पॉपकॉर्न मागवले. आणि हे असं कुल्फीचं आईस्क्रीम कसं असतं तशी त्याचं हे दिसतंय, असं आईस्क्रीम फोडतो ना आपण, कुल्फी फोडतो. कुल्फी फोडूया खोलतानाच डिसअपॉइंट झालेलो आहे. पीसेस जास्त आहेत, पण हे काय होतं मोजूयात का पीसेस? आपण मोजूयात. 4 4 5 आणि 4 परत 4 4 15 पीसेस आहेत. आणि हे टोमॅटो केचप बरोबर खायचं. आणि आता हे आहे होममेड चिकन पॉपकॉर्न, ज्याचे आपण भरपूर पीसेस केलेले आहेत. आता सध्या आम्ही एवढे पीसेस बनवून घेतलेले आहेत, पण अजून बरेचसे पीसेस बाकी आहेत. हा, जे आम्ही आम्हाला जसं जमणार आहे तसं ते तळणार आहोत. कारण ते मुळात काय असतं की तळल्या ते खायचे आहेत. आयदर तुम्ही डीप फ्राय करा, आयदर तुम्ही एअर फ्रायर मध्ये ते हे करून घ्या, पण ते लगेचच खायचे असतं. त्याच्यामुळे एवढेच आम्हाला सध्या आम्ही ते आम्हाला हवे तेवढे फ्राय करून घेतलेत आणि आम्ही हे सध्या टेस्ट करणार आहोत. पण तुम्हाला तसं वाटेल की ह्याची प्राइस काय आहे, जर हे 135 आहे तर हे काय आहे, तर तुम्हाला मला सांगायला आवर्जून आवडेल की हा या वेळेची प्राइस
जरा जास्त आहे होममेड पदार्थांची, बिकॉज चिकन डिरेक्टली बोनलेस आणि तेही आम्ही म्हणजे आम्ही फॅमिली मेंबर पण खाणार आहोत, त्यामुळे आम्ही 1 किलो आणलेला आहे. त्याच्यानंतर बाहेरचं कोटिंग आणि आतले इन्ग्रेडियंट्स हे ऑलमोस्ट आयदर 100 रुपीज मी पकडते हे सगळं लागलेलं आहे. आणि एवढेच जर पीसेस बघायला गेले तर आम्हाला एवढं सगळं ओव्हरऑल 200 पर्यंत आपण पकडू शकतो. हा, हे सगळं 200 पर्यंत आम्हाला पडलेलं आहे. तर आता बघूया टेस्ट. येस, पण खाणार कोण आहे पहिले? मी हेच खाणार आहे, राईट? गेल्या वेळेला मी जिंकली, म्हणजे यावेळेला पण जिंकली. त्यासाठी आपण स्टोन पेपर सीझर खेळूयात, चालेल? 1 2 3 स्टार्ट. स्टोन पेपर सीझर. मी जिंकलेली आहे आणि आता हे मी ट्राय करणार आहे आणि हे घे तुला. म्हणजे मीच बनवलं आणि मीच बोललेली ना लास्ट टाइम मीच जिंकणार आहे यावेळेला आणि जिंकलेली आहे. लेट्स सी ती खाईपर्यंत मी जरा सॉस. पहिले आपण ह्याची टेस्ट करून बघू. असं पण खाणार तर दोघीच आहोत, पण मी जिंकलेली आहे त्यामुळे मी जास्त हे खाणार. पण तरी पण आपण हिच्या या ऑर्डर केलेल्या ह्याची टेस्ट बघूयात. हिने ऑर्डर केलंय. याचं आपण दाखवतो खोलून. मी खाते. काही जास्त सॉसेस तर नाहीच नसतातच याच्यात, पण चिकन तर आहे ना असं ठीकठाक वाटतंय. बघूयात सॉस बरोबर टेस्ट करून. छान आहे. मुळातच आम्हाला चिकनचे प्रोडक्ट्स आवडतात. छान. सॉस बरोबर एवढं कॉम्प्लिमेंट नका. ऍक्च्युली फायर सॉस त्याने द्यायला पाहिजे ऍटलिस्ट, कारण तेवढं तर तिखट नाही. ओके, लेट्स ट्राय. हे ट्राय करू. अवर होम. लवकर या. पहिलं हे ओपन करू. आता हे होममेड ओपन करूयात आपण. तुम्ही बघू शकता इथे व्यवस्थित मॅरिनेशन जे आपण केलं होतं ते व्यवस्थित छान झालेलं आहे मॅरिनेट पण. तर आता मी आधी शेजवान चटणी बरोबर ट्राय करून बघते. लेट्स ट्राय टू मी. तेवढंच सॉसी आहे आणि आतमध्येही तेवढंच मॅरिनेशन दिसतं आहे. बरोबर. आता मेयोनीज बरोबर ट्राय करूयात. आणि हा मोठा पीस मुद्दामच घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. शिजला आहे की नाही व्यवस्थित आतून पण शिजलेलं आहे आणि मॅरिनेशन पण व्यवस्थितरित्या झालंय. बघा आपल्याला इथे मॅरिनेशनचा मसाला मस्त दिसतोय. सो लेट्स ट्राय विथ मेयोनीज. मेयोनीज बरोबर जास्त छान लागते. दोन्ही मला मेयोनीज बरोबर आवडतं. ज्याला स्पायसीनेस जास्त आवडतं ना त्याला शेजवान चटणी बरोबर ते एकदम मस्त लागेल, पण मेयोनीज बरोबर पण तितकंच छान लागतंय. ऍटलिस्ट सॉस पेक्षा तरी मेयोनीज तर ओके ओके, म्हणजे त्यापेक्षा जास्तच छान. चला तर मग मस्त, म्हणजे भरपूर लोकांच्या सजेशन्सने आम्ही मुद्दामून चिकन वरती नॉनव्हेज वर आलो आहोत. आणि रॅदर फिश फक्त मी खाते, रसिका एवढा फिश खात नाही आणि मग ती चिकन खाते, मी चिकन खाते बऱ्यापैकी. पण या व्हिडिओच्या निमित्ताने का असे ना आम्ही ऍटलीस्ट चिकन बनवायला हात तरी घातलेला आहे. मुळात आम्ही आतापर्यंत चिकन बनवलंच नव्हतं. आई बाबा किंवा अतुल जिजू बनवायचं तेव्हाच आम्ही खायचो, पण आज आम्ही स्वतः बनवलेलं आहे. मुळात हिने जास्त, पण ऍटलीस्ट थोडा का होईना आम्ही ऍटलीस्ट चिकन मध्ये हात तरी घातला. त्याच्यामुळे आम्हाला ह्याच्यामध्ये जास्त सॅटिस्फॅक्शन वाटतं आहे की आम्ही नॉनव्हेज पदार्थ बनवला आहे आणि तो आता एकदम मस्त आनंदाने टेस्ट करणार आहोत. तुम्ही याचा क्रिस्पीनेस पण बघू शकता. याला असं मस्त
क्रिस्पी पण तेवढंच सुंदर झालं, तेवढंच सुंदर क्रिस्पी झालेलं आहे. हे कोटिंग वगैरेची कमाल असते की तेवढं छान ते बनलेलं आहे. सो आम्ही हे घेतलेलं चॅलेंज फॉर नॉनव्हेज डिशेस अबाउट चिकन, आणि तेही चिकन पॉपकॉर्न. हे तुम्हाला आवडलं असेलच ना, तर आम्हाला याबाबत नक्कीच कमेंट करून सांगा, तुमचे सजेशन द्या. व्हिडिओ आवडल्यास तो शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. सबस्क्राईबच्या बाबतीत आम्ही ऍक्च्युली अॅनलाइज केल्यानंतर असं जाणवतंय की जे नॉन सबस्क्रायबर्स लोक जे आहेत ते जास्त आपले हे व्हिडिओज बघतायत आणि सबस्क्रायबर्स लोक कमी बघतात. त्यामुळे व्हिडिओज बघत आहेत लोक पण सबस्क्राईब करत नाहीये, तर ते सबस्क्राईब करा. आम्ही इथे स्क्रीनवरती कुठेतरी ते दाखवूच की नॉन सबस्क्रायबरचा किती टप्पा आमचे हे व्हिडिओज बघतोय. त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात येत्या येणाऱ्या शुक्रवारी एका नवीन विषयासह. तोपर्यंत